बुधवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून दादर दिशेने प्रवास करत असताना मुंब्रा येथील एका तरुणाने जवळील चाकूने प्रवाशांवर लोकलमधील गर्दीत धक्का लागण्याच्या वादातून हल्ला केला। या हल्ल्यात 3 प्रवासी जखमी झाले। प्रवाशांनी या हल्लेखोराला पकडून ठाणे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना ताब्यात दिले। या तरुणाविरुद्ध जखमी प्रवाशांच्या तक्रारीवरून डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेख झिया हुसेन वय वर्ष 19 असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे। अक्षय वाघ, हेमंत कांक्रिया, राजेश चांगलाने अशी चाकू हल्ल्यात जखमी प्रवाशांची नावे आहेत। डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले की कल्याण रेल्वे स्थानकातून बुधवारी सकाळी 9:47 कल्याण दादर जलद लोकल धावत होते। या लोकलमध्ये कल्याण रेल्वे स्थानकात अक्षय वाघ, हेमंत कांक्रिया आणि राजेश चांगलाने आणि इतर प्रवासी चढले होते। या गर्दीत मुंब्रा येथे राहणारा शेख हुसेन हा देखील चढला। लोकलमध्ये तुडुंब गर्दी होते। शेख आपणास मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरायचे आहे का असे सांगत होता। ही लोकल जलद आहे, ती मुंब्रा रेल्वे स्थानकात थांबत नाही, तू तत्काळ कल्याण किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून घे असे इतर प्रवासी त्याला सांगत होते। शेखने लोकल सुरू झाल्यानंतर लोकलमधून उतरण्याचे प्रयत्न सुरू केले। सकाळच्या तुडुंब गर्दीत कामावर जाण्याच्या विचारात असलेले इतर प्रवासी शेखच्या गर्दीतील हालचालीमुळे अस्वस्थ झाले। त्यांनी शेखला आता लोकल मुंब्रा या ठिकाणी थांबणार नाही, तू शांत एकाच जागेवर उभे राहा असे सांगितले। तरीही शेख लोकल दरवाजात जाण्यासाठी चुळबुळ करत होता। त्याचे धक्के इतर प्रवाशांना बसत होते। धक्का लागणाऱ्या प्रवाशांनी शेखला जाब विचारला। शेखने त्यांच्याशी भांडण उकरून काढल्यानंतर प्रवाशांनी त्याला चोप दिला। मारहाण होताच संतप्त झालेल्या शेखने जवळील धारदार चाकू खिशातून बाहेर काढला। त्याने गर्दीतच त्याला मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर हल्ला केला। इतर प्रवाशांनी शेखला रोखण्याचा प्रयत्न केला। या झटापटीत प्रवासी अक्षय, हेमंत आणि राजेश या चाकू हल्ल्यात जखमी झाले। प्रवाशांनी कौशल्याने शेख जवळील चाकू ताब्यात घेऊन त्याला पकडून ठेवले। ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना संपर्क करून शेखची माहिती देण्यात आली। ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण लोकल येताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांनी शेख यांना ताब्यात घेतले। जखमी प्रवाशांना गुन्हा दाखल करण्यासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले। जवानांनी शेखला सुरक्षितपणे डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केला। शेख हा व्यसनी असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत पुढे आले आहे। कल 19/2/2025 को सवेरे कल्याण से दादर 9:47 की जो फास्ट लोकल है, उस लोकल में कुछ पैसेंजर ट्रैवल कर रहे थे और उसी वक्त उसमें एक एक्यूज था, जिया हुसैन अनवर हुसैन शेख। उसको मुंब्रा उतरना था, लेकिन जो को पैसेंजर है इन्होंने बताया कि ये ट्रेन मुंब्रा रुकती नहीं, इसके लिए वो जल्दबाजी में डोंबिवली स्टेशन पे उतरना चाह रहा था। लेकिन उसका धक्का को पैसेंजर को लगने की वजह से उनमें थोड़ा सा डिस्प्यूट हुआ और वो डिस्प्यूट की वजह से उस पैनिक होके वो जो आरोपी है उसने चाकू निकालकर उसमें 3 पैसेंजर को ऊपर हमला किया। इसकी वजह से वो मामूली 3 पैसेंजर जख्मी है। उस आरोपी को इमीडिएटली अरेस्ट कर लिया गया है और उस जो पैसेंजर थे उनको वहाँ पे फर्स्ट एड दे के वहाँ पे उनको घर पे भेज दिया गया है और कल ऑफिस रजिस्टर्ड हुआ है BNS 118/2 अनुसार। आरोपी का नाम क्या है और जो व्यक्ति है उनका नाम क्या है और आरोपी का बैकग्राउंड क्या है? आरोपी ये 19 साल का लड़का है, मुंब्रा रहने वाला। वो कुछ काम करता नहीं है। उसका पहले गुनहगारी पार्श्वभूमि नहीं है, लेकिन वो काम करता नहीं, फिरस्ता है। और इसमें जो मतलब जख्मी हुए हैं उनका नाम है राजेश अशोकलाल चांगलानी और हेमंत कन्हैया कांक्रिया और अक्षय भाऊसाहेब वाघ, ऐसे 3 लोग इसमें जख्मी हुए हैं। तो उनके ऊपर फर्स्ट एड औषध उपचार करके उनको घर पे छोड़ दिया गया है।